नर्मदे हर. आपला आज परिक्रमेचा 101वा दिवस. आपण काल 100 दिवस पूर्ण करून आज आपल्याला 101वा दिवस चालू झाला आहे. तर आपण रात्री रातातला या ठिकाणी थांबलो होतो, ज्या गावामध्ये सगुणाबाई आश्रम म्हणून आहे. एका गावामध्ये पटेल म्हणून एक चांगले मोठे गृहस्थ आहेत, तर त्यांचा आश्रम आहे. तर चला आपण सकाळच्या वाजले 6:30 आणि खिरकियाकडे निघतो आहे. जे की खिरकिया आहे हांडिया आणि खांडवा जो मेन रोड आहे, तर त्या मेन रोडला खिरकिया हे गाव आहे. आणि ओंकारेश्वर बसला जे डॅम आहे, तर त्या डॅमचं बॅकवॉटर इथपर्यंत आहे. त्यामुळं आता आपल्याला रस्ता थोडा नदीच्या मैयाच्या कडेने नसून थोडासा लांबून आहे. कालपर्यंत आपण कडेने चाललो. तर चला सकाळी निघतो. अजून ओंकारेश्वर राहिलं आहे आपल्यापासून 150 किलोमीटर. 4 ते 5 दिवसामध्ये आपण ओंकारेश्वरला पोहोचू. चला नर्मदे हर. निघू सकाळ सकाळमधून रातातलाईमधून. इथे जर एक रस्त्याचं कन्फ्युजन झालं आहे, कारण हा जो समोर रस्ता जातो आहे, तर मॅपवर पाहितलं तर पाचोला गावामध्ये हा एकदम सरळ रस्ता आहे. आणि हे प्राचीन सिद्ध हनुमान मंदिर आहे की जे या रस्त्याने दाखवलं आहे. ॲरो पण दाखवलं आहे इकडं. चला आपण जाऊ तिकडनं. शक्यतो पगडंडी रस्ता जंगलातून उतरायला असेल पाचोला गावामध्ये. चला हनुमंतरायाचे दर्शन पण होते. परत वापस फिरून यायची वेळ आली तर माघारी येऊ. मंदिर तर आलंय, पण मंदिरामध्ये गेट बंद केलेलं होतं. उघडून आतमध्ये गेलं, बघू कोणी आहे का ते. आपल्याला पाचोलातून पुढे निघल्याच्या नंतर कचबेडी हे गाव लागलं. तर नर्मदा मैयाच्या तीरावरती खूप सुंदर असे गावं आहेत. तर गावामध्ये जे घरं आहेत, तर फार जुन्या पद्धतीचे घरं आहेत. म्हणजे पूर्ण घरं हे कौलारू आहेत. आणि घराच्या समोर खूप मोठं अंगण. आणि आत्ता जे गावामधील रस्ते आहेत, तर रस्ते पण एकदम सुंदर छान असे हे केलेले. पण त्याच्यामधलंच एक कचबेडी गाव आणि उत्तर तटावरती एक गाव लागलं होतं. त्यावेळेस आपण नेमावरून निघलो होतो. त्यावेळेस नेमावरून ते पामाखेडेवरून निघलो होतो. त्यावेळेस जंबेश्वर माँ नर्मदा सेवा अन्नक्षेत्र आश्रम जामली, हे जामली गावातला आश्रम आहे, हरदा जिल्हा. इथून समोर आपल्याला एक मुख्य मार्ग लागतो. तर त्याच्या अलीकडंच एक आश्रम आहे, मस्त आश्रम आहे. नवीनच आश्रमाचं काम झालेलं आहे. चला आपण आत्ता वाजलेत सकाळच्या 10:30. बघू आपण आश्रमामध्ये बोलवलं आहे त्यांनी आपल्याला. बाहेरच थांबलीत रस्त्यालाच. मस्त आश्रम आहे हे जंबेश्वर आश्रम जामली गावामधलं. तर जे आश्रमावरती सेवेसाठी आहेत, तर ते म्हटले की स्वयंपाक बनवतो, दुपारचं जेवण करून जा. पण पुढं पण 3 किलोमीटरवरती आश्रम इथून. तर आपण चाललो आहे पुढे, कारण 10:30 वाजता जेवण मागं पण एकदा दोनदा चहा झाला. त्यानंतर लवकर जेवण होत असल्यामुळे आपण पुढचा आश्रम 3 किलोमीटर तिथपर्यंत जाऊ. बघू तिथं जेवण करू आज. पाचातलाई या गावामध्ये जे भजनलाल बिष्णू आहेत, तर यांनी त्यांच्या आईच्या स्मृतिप्रित्यर्थ भीमला आश्रम टाकलेलं आहे. जे की परिक्रमावासी यांची ते वैयक्तिक घरी सेवा करतात. कितीही परिक्रमावासी असो. आत्ता तसे परिक्रमावासी कमी येतं, कारण फेब्रुवारीमध्ये आता परिक्रमावासी फार कमी झालेत. रोज 10-5 असेच परिक्रमावासी आहेत. पण भरपूर सेवा देता येते. चला आपण मस्त नर्मदे हर. चला आपण जेवण करून निघतोय पाचतलाईमधून. मस्त जेवण झालं,
वरण, चपाती, ताक. चला बघू आपण पुढं. दुपारी आता वाजल्यात 1:30. किती 6 वाजेपर्यंत बघू आपण कुठे जातोय, कोणतं गाव लागतंय ते. खिरकीयाला तर आज पोहोचत नाहीत. खिरकी अजून बरंच लांब आहे अजून. दुपारी आपण पाचातला या गावातून जेवण करून निघून 8 किलोमीटर आलो आहे आणि बमनगाव लागले. आत्ता वाजलेत 4:30. तर बमनगावामध्ये पण आश्रम आहे खूप मोठं. कारण इथून 2 मार्ग आहेत बमनगावाच्या 4 किलोमीटर अलीकडून. एक मार्ग हा बमनगावातून जातो येतो बाय रोडने, आणि एक मार्ग आहे जो नावेतून डायरेक्ट जे चौकडी आहे पुढं, तर चौकडीला निघतो. तर आपण आत्ता चाललो आहे बमनगावातून. आपण नावेकडून न जाता आपण रोडने आलो. 4-5 किलोमीटर थोडंसं लांब पडतं इकडनं, पण ठीक आहे. बमनगावाच्या पुढं 4-5 किलोमीटरवरती सारंगपूर आहे. तर सारंगपूरमध्ये पण आश्रम आहे, आणि सारंगपूरच्या अलीकडं पण एक गाव आहे छोटंसं. तिथं आश्रम नाही आहे पण परिक्रमा यांची व्यवस्था होते. एक बाबा आपल्याला मागं भेटले होते. आपण त्या तिथं नावेपाशी थांबलो होतो, जिथून नावेसाठी जो रस्ता जात होता. तर ते म्हटले होते की पुढं गावामध्ये या, बमनगावच्या पुढं, तर व्यवस्था करू. बघू आपण सारंगपूरपर्यंत जाऊ आज. मध्ये यार चला बमनगावातून निघताना हा रोड आहे आपल्याला. सारंगपूरमध्ये पोहोचलो आहे आपण. 5:45 वाजलेत आणि सूर्य ऑलमोस्ट मावळाला गेलेला आहे. चला सारंगपूरमध्ये आपण विचारलं या बाबांना पुढं जे चाललेत ते बाबा. तर सारंगपूरमध्ये राम मंदिर आहे एकदम मधोमध्ये गावाच्या. तर त्यामध्ये परिक्रमा यांची व्यवस्था होते. आज आपण सारंगपूरमध्ये थांबतोय. उद्या चौकडीतून 6 किलोमीटर, त्यानंतर खिरकिया, आणि मग आपण परत हायवेला लागू, जो की हरदा आणि ओंकारेश्वरला रोड जातो. तर त्या रोडला नर्मदे यार. सारंगपूरपासून खिरकिया 9 किलोमीटर आहे आणि परिक्रमा मार्ग हाच आहे. हे समोर जे मंदिर आलं आहे हे राम मंदिर आहे. आपण आज याच मंदिरामध्ये थांबतोय सारंगपूरमधल्या. बघू परिक्रमा असे तर कोणी नसतील आज, कारण आज वाटाने कोणी भेटलं नाही जास्त. दुपारी जेवायला होते काही, पण तिकडनं बोटीने गेल्यामुळं शक्यतो दुसऱ्या गावातून गेले असतील. मस्त मंदिर आहे सारंगपूर गावामधलं श्रीराम मंदिर. आपण फक्त 6 जण आहेत परिक्रमावासी. मस्त प्रभू रामचंद्राची मूर्ती आहे, राम, लक्ष्मण आणि सीतामाई, आणि खाली छोटीशी हनुमंतरायाची मूर्ती त्यांच्या चरणांपाशी. चला आपण आपले आसनं टाकले त्या साईडला, आपण चौघा इकडनं टाकलेत. छोटंसं मंदिर आहे परिक्रमावासी, पण जास्त नाही राहू शकत इथं. आणि इकडनं 2-3 आहेत. समोरूनच रस्ता आहे आणि पाण्याची व्यवस्था बाहेर इथं हापशा इथं.